अखेर जालन्याचे माजी आमदार यांचा प्रवेश झाला। खरं तर त्यांना या नवीन वाटचालीला माझ्या शुभेच्छा आहेत। पण तुम्हाला आठवतंय ज्यावेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी। मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच, ते अनैतिक होते। आत्ता यांनी घरोबा केला। मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा, अशा प्रकारची नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली। खरं तर याची कल्पना आहे, यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केला याची कल्पना यांना आहे। नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे। त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळं काही असो, आता पक्षात आले त्यांचं स्वागत आम्ही केलंच आहे, परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं। त्यांनी घोषणा केली की आम्ही एकटे लढू। ठीक आहे, मोठा मैदान पुढं आहे, आमची तयारी आहे। सुरुवात आम्ही नाही केली, सुरुवात तुम्ही केली। मला एक गोष्ट आठवते की एक बोकड असतो आणि एक खाटीक असतो। खाटीक काय करतो, बोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो। बोकड खुश होतो खूप, किंवा आपल्याला खायला चारा भेटला, तो नंतर तोच खाटीक त्या बोकडाला कापतो। म्हणजे अशा प्रकारची अवस्था यांची आता या ठिकाणी होणार आहे। मला असं वाटतं की निश्चितपणे आगे आगे देखो क्या होत आहे, आम्ही समर्थ आहे। आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केला गेलेलं आहे। हे दोघेही माझ्यासोबत आहेत। अशाच पद्धतीनं खोटा प्रचार ही मंडळी करते, त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि खरं तर याच्याविषयी मी वेगळी पत्रकार परिषद घेईन आणि बोलेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।